नमस्कार मित्रांनो, आज आपण कोटेश्वर महादेव मंदिर लिंब येथे जात आहे। कुठल्या गावचं आहे तुम्ही? कृष्णा नदीचा पूल आपण पाहत आहे, नवीन बांधलेला पूल आणि हा जुना पूल। इथूनच आपण आता मंदिराकडे निघालेलो आहे। सातारा जिल्ह्यातील लिंब गावाजवळ कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर वसलेले कोटेश्वर महादेव मंदिर हे एक प्राचीन शिवालय आहे। हे मंदिर आपल्या नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे। 18व्या शतकातील पेशव्यांचे सरदार नारो अप्पाजी खिरे, ज्यांच्या तुळशीबागवाले म्हणूनही ओळखले जाते, यांनी पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिरासह लिंब गावातील कोटेश्वर महादेव मंदिराचे बांधकाम केले। त्यांनी कृष्णा नदीच्या पात्रातील खडकावर हे मंदिर उभारले, ज्यामुळे ते विशेष लक्षवेधी ठरते। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एक छोटे गणपती मंदिर आहे। याचे प्रथम आपण दर्शन घेऊ। गणपती बाप्पा मोरया। मंदिराच्या आवारात असलेल्या झाडाभोवती पार बांधलेला आहे। हे नदीचे पात्र आपण पाहतो आणि मंदिराच्या समोरच झाडाभोवती हा पार बांधलेला आपण पाहतोय। याच्या खालच्या बाजूस विविध मूर्ती स्थापित केलेल्या आहेत। नदीच्या पात्रापासून मंदिरापर्यंत दगडी तट बांधण्यात आला आहे, ज्यामध्ये गणपतीची मूर्ती, शिवलिंग स्थापित आहे। नदीत स्नानासाठी पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत। पहार आपण पाहतोय झाडाभोवती बांधलेला। श्रावण महिन्यात महाशिवरात्रीच्या काळात येथे विशेष पूजा उत्सव आयोजित केले जाते। हे आपला रेखीव नंदी आपण पाहत आहे। आपण आता मंदिरात प्रवेश करत आहे। हे स्वयंभू महादेवाचे स्थान असून श्री कोटेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। आपण कोटेश्वराचे दर्शन घेत आहे। मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे, ज्यामुळे भक्तांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू आहे। कोटेश्वर या नावाचा अर्थ संस्कृतमध्ये 10 लाख देवता असा होतो। असे या कोटेश्वराचे आपण दर्शन घेत आहे आणि मंदिराच्या बाहेर आपण पाहतोय की नदीचे पाणी घाटावरून आपण दिसत आहे।